चोरी केला इथं आल्याला. लावून देऊ शकत नाही. माझं चार्जिंग नाही, मला रास बाय करायला लागतं कंट्रोल करायला. तर जाऊया मॅचच्या दिशेने. योगेश भगत उर्फ गॅरो स्ट्रायकिंग यांना बॅटिंग करण्यासाठी. नॉन स्ट्रायकिंग बॅट्समन निखिल. षटक क्रमांक पहिला अब्बू. यावेळी मात्र अब्बूचा बॉल थर्ड मॅचच्या रिझन मध्ये वॉलला लागल्यानंतर तुम्हाला धावून कंप्लीट कराव्या लागतील. तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अब्बू. यावेळी अब्बूचा बॉल फिंगर रोल केले होते बॉलवर. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागल्या धावफलकावर 4 धाबा. 4 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. दोन्ही मातंबर टीमच्या दरम्यान एक लागलेली लढत देखील आपण पाहतोय. इच्छापूर्ती वाशी विरुद्ध कुक्षेत 11. कुक्षेत या दोन्ही टीमच्या दरम्यान षटक क्रमांक पहिला हाताळत असताना गोलंदाज अब्बूच्या दरम्यान आतापर्यंत चांगली गोलंदाजी. यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर योगेश भगत उर्फ गॅरोच्या बॅटमध्ये येतो हा षटकार. इथून मात्र एक लाजवाब स्ट्रोक. तर टीमची धावसंख्या 6 ने वाढली जाईल. धाबा लागला धावफलकावर आतापर्यंत 10 धाबा. 10 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. P1चा पहिला षटक हाताळत असताना गोलंदाज अब्बू. 3 चेंडू रिलीज झाले. 10 धावा खर्च केल्या गेल्यात अब्बूच्या दरम्यान. तर यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स करण्याचा प्रयत्न झाला. सिली मिडॉनच्या रिझन मध्ये चेंडू फील्ड झाल्यानंतर डॉट बॉल येतोय. कमबॅक केलं जाते अब्बूच्या दरम्यान. गोलंदाजी साकारत असताना आतापर्यंत 10 धावा देखील त्याने खर्च केलं त्या ओव्हरमध्ये. 2 चेंडू साखळीतून शिल्लक. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी साकारली जाते आपल्या टीमसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी तेच तर्रार बॉल. तर शेवटचा बॉल या ओव्हर मधला. हॅलो. तर शेवटचा बॉल या ओव्हर मधला. यावेळी मात्र शेवटच्या बॉलवर स्टँड अँड द डिलिव्हर. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर योगेशच्या बॅट मधनं आणखीन एक मोठा स्ट्रोक. षटक क्रमांक पहिलं इथे संपलंय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या धावफलकावर. बिनगडी बाद 16 धावा. नो लॉस ऑफ 16 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. थोडीशी महागडी गोलंदाजी अब्बूच्या दरम्यान. गोलंदाज ब्रिजेश. यावेळी ब्रिजेशचा पहिलाच बॉल डॉट बॉल येतोय. चांगला चेंडू रिलीज केला जाईल ब्रिजेशच्या दरम्यान. P2चं दुसरं षटक हाताळत असताना आपल्या टीमसाठी स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपण पाहतोय निखिल बोईर.
ज्याच्या बॅटमधनं फक्त एक सिंगल आले आतापर्यंत. यावेळी मित्र ऑनसाइडच्या रिजन मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. चांगला थ्रो येतो. एक सिंगल इथून कंप्लीट केली जाईल. टेक्निकल क्रिकेट देखील आपण पाहतोय निखिलच्या दरम्यान, कारण की माहिती आहे समोर एक हार्ड हिटर बॅट्समन योगेश भगत बॅटिंग करत असताना आतापर्यंत 5 चेंडू फेस केलेत आणि तब्बल 15 धावा त्याच्या बॅटमधनं देखील आल्यात. स्ट्राईक रोटेट करण्याचं कार्य फक्त निखिलच्या दरम्यान केलं जाते. जास्तीत जास्त योगेशला स्ट्राईकवर आणण्याचं कार्य केलं जाईल इथून. यावेळी मात्र गती परिवर्तन, स्लोवर वन व्हेरिएशन पाहायला मिळाले. फिंगर रोल केले बॉलवर आणि पूर्णपणे यावेळी मात्र बीट केलंय बॅट्समन योगेशला. यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे. ऑन द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये फील्ड येते तैनात आहे. एक सिंगल. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न होतोय की काय? बॅट्समन निखिलला इथून मात्र परतावं लागेल दुसऱ्या धाबेसाठी. रनआउटचा शिकार होत असताना निखिल बोईर. तर नवीन बॅट्समन सचिन. नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्ट्रायक एंडला बॅट्समन योगेश. यावेळी देखील फिंगर रोल केले होते बॉलवर. पडल्यानंतर आजच्या दिशेने या चेंडूने वळण घेतलं. डॉट बॉल येतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाज ब्रिजेशच्या दरम्यान. फक्त 2 धावा देखील खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल, लाजवाब स्पेल. यावेळी शेवटच्या बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न झाला. आणखीन एक डॉट बॉल येतोय. दुसरं षटक देखील इथे समाप्त केलं जाते. लाजवाब गोलंदाजी. एक अफलातून षटक इथून मात्र समाप्त झाले. 2 धावा या षटकामध्ये फक्त खर्च झाल्यात. ब्रिजेशच्या दरम्यान गोलंदाजी साकारताना टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 18 धावा. एक गडी बाद 18 धावा. 1 लॉस ऑफ 18 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी तर गोलंदाज जेबी. षटक क्रमांक 3 यावेळी सचिनचा हा स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये फिल्डर तैनात आहे. एक सिंगल येते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 19 धावा.
तर यावेळी योगेशसाठी हा बॉल डीप मध्ये फिल्डर अमन तिथे तैनात आहे. अमनच्या हातामध्ये एक चांगला झेल आणि बॅट्समन इथून मात्र योगेश भगतला परतावं लागते तंबूच्या आष्ट्याला. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू खेळत असताना बॅटच्या बॉटम एंडला चेंडू लागल्यानंतर ताकद इथे मात्र कमी पडली योगेश भगतची आणि अमनच्या हातामध्ये एक सुरेख झेल. तर नवीन बॅट्समन भरत यावेळी मात्र पहिल्याच बॉलवर अब्बूच्या दरम्यान मिस फिल्डिंग आणि तदनंतर येतो हा षटकार. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचं देखील ठरवलं बॅट्समन भरतने. तदनंतर लॉंग ऑनच्या रिझन मध्ये अब्बूच्या दरम्यान मिडफील्ड झाल्यानंतर हा 6 धाब्यांसाठी षटकार. गोलंदाज जेबी पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी भरतसाठी हा बॉल फील्ड तैनात होता अनुप पाटील, स्टाइलिश प्लेअर ऑफ नवी मुंबई. यावेळी मात्र डॉट बॉल येतोय. तर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 25 धाबा. 25 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. यावेळी देखील चांगला बॉल, आणखीन एक चांगल्या चेंडूची समाप्ती केली जाईल. शेवटचा बॉल या ओव्हर मधला षटक क्रमांक 3. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. काऊ कॉर्नरच्या वरतून सरळ चेंडू लॉप केलाय. बॅट्समन भरतच्या बॅट मधनं येतोय हा लाजवाब षटकार. तर 3 ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त झालाय. धावा लागल्या धावफलकावर 2 गडी बाद. 31 धावा. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय ब्रिजेश. तर स्ट्रायकरला बॅट्समन सचिन. तर यावेळी मात्र बॅटची कडा घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. सचिन देखील आपण पाहतोय स्ट्रायकिंगला बॅटिंग करत असताना. इच्छापूर्ती वाशी या टीमच्या दरम्यान टीमची धावसंख्या ती मात्र 32 धावा. 32 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड.
तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकरला बॅट्समन सचिन. यावेळी मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला पॉइंटच्या फिल्डरच्या हातामध्ये. इथून चांगला प्रयत्न, परंतु एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल की काय, आणि बघता बघता एकेरीला दुहेरीमध्ये इथे कन्वर्ट केलं जाते. चांगलं रन इन बिटवीन द विकेट बॅट्समन भरत आणि सचिनच्या दरम्यान. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. गोशी क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झाल्यानंतर एक धाव मिळते. 35 झालं ना, 35. तर टीमची धावसंख्या 35 धावा. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये चांगला प्रयत्न, चांगला एफर्ट त्या क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान, आणि यावेळी मात्र एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाले. यावेळी मात्र स्टंप आउट करण्याचा प्रयत्न झाला. इथून मात्र डायरेक्ट हिट. बॅट्समन भरतला इथून परतावं लागते तंबूच्या आश्रयाला. रनआउटचा शिकार होत असताना आणखीन एक विकेटची बदन. तर वैयक्तिक 12 धावसंख्येवर बॅट्समन भरत इज द बॅक टू द पवेलियन. तर राहुल नवीन बॅट्समन. तर नवीन बॅट्समन राहुल येतोय नॉस्टॉक एंडला. तर यावेळी मात्र शेवटच्या बॉलवर सिंगल घेण्याचा प्रयत्न, अनेक सिंगल इथून मात्र कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक 14 इथे संपलं जाईल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या धावफलकावर. त्या मात्र 37 धाबा. अजून देखील 6 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. 5 ओव्हरची मॅच देखील आपण पाहतोय. कुक्षेत 11 कुक्षेत विरुद्ध इच्छापूर्ती वाशी या दोन्ही टीमच्या दरम्यान पहिल्या सत्राचा खेळ आपल्या समोर चालू असताना 4 ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त झाला. धावा लागल्या धावफलकावर 37. तर शेवटचं षटक गोलंदाज विनय. यावेळी फुल टॉस लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर बॅट्समन सचिनच्या बॅटमधनं येतोय हा षटकार. काय स्ट्रोक खेळला जातोय सचिनच्या दरम्यान. लाजवाब बॅटिंग.
तर शेवटचं षटक पहिल्याच बॉलवर मोठा हिट. यावेळी मात्र गती परिवर्तन. स्लोवर वन होता, पडल्यानंतर दिशा बदलवली या बॉलने, गती कमी झाली. वैयक्तिक स्कोर सांग ना काय. तर यावेळी मात्र सरळ चेंडू सोडून दिलाय. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट इज अ व्हाईट बॉल. अबांतर धाबेचा इशारा येतो. एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमच्या धावसंख्येत एकने वाढ होईल. धावसंख्या लागली धावफलकावर 44 धावा. यावेळी देखील फुल टॉस, परंतु ताकद इथून कमी पडली. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर या 2 धावा इथून मात्र वेगाने कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या 2 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर 46 धावा. 46 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. सचिनला देखील आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. आतापर्यंत सचिनच्या बॅटमधनं धावा आल्या ते मात्र 15. यावेळी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर देता तैनात आहे. यावेळी कोणतीही चुकी होणार नाहीये. शाहरुखच्या हातामध्ये एक चांगला झेल आणि इथून मात्र सचिनला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. तर नवीन बॅट्समन विजय. नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्ट्रायकिंगला बॅट्समन राहुल. यावेळी राहुलचा हा स्ट्रोक कॉर्नरच्या क्षेत्रामधनं वन बाउन्स सीमा रेषा पार. बॅट्समन राहुलच्या बॅटमधनं येतोय हा दणदणीत चौकार. तर टीमची धावसंख्या 50 धावा. अर्धशतक यावेळी धावफलकावर देखील लागले. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा हा बॉल गोलंदाज विनय. यावेळी मात्र फुल टॉस, परंतु फिल्डर तिथे तैनात आहे आणि या 2 धावा इथून वेगाने कंप्लीट झाल्यात. नो बॉलचा इशारा आणि फ्री हिटची संधी. तर शेवटचा बॉल, फ्री हिटची संधी. बॅट्समन राहुल. यावेळी शेवटच्या बॉलवर अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. शरीराचा वेध घेतल्यानंतर एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट केली. लेग बायच्या स्वरूपात टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 54 धावा आणि 55 धाब्यांचं टार्गेट इथून मात्र सेट झालंय. कुक्षेत 11 कुक्षेत या टीम पुढे. तर सन्माननीय दर्पण मार्के साहेबांना विनंती असेल की आपण देखील यायचे. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. 55 धाब्यांचं टार्गेट इथून मात्र सेट झालंय. कुक्षेत 11 कुक्षेत या टीम पुढे.
तर सहाव्या मैदानाच्या दिशेने टार्गेट आहे 55 धाब्यांचं. 30 चेंडू आणि 55 धावा. स्ट्रायकिंगला जोडी, सलामीची जोडी आकाश सिंग आणि अनुप पाटील. स्ट्रायकिंगला बॅट्समन देखील आपण पाहतोय. अनुप पाटीलला नवी मुंबईतील एक स्टायलिश प्लेअर म्हणून देखील याला ओळखलं जातं. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी योगेश भगत उर्फ गॅरव. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 21 चौकार आणि 33 षटकार देखील लागलेत. यावेळी देखील चांगला बॉल, पहिलाच बॉल रिलीज करत असताना डॉट बॉल येतोय योगेश भगतच्या दरम्यान. P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी स्वतः योगेश येतोय आपल्या टीम कडनं जबाबदारी घेऊन 55 धाब्यांचं टार्गेट डिफेंड करण्यासाठी. यावेळी मात्र ब्लॉकर लेनचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र फिल्डर इथे तैनात आहे. डॉट बॉल येईल. बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथून निर्धाव आलाय. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. फिल्डर चेंडू खाली येईल. सचिनच्या दरम्यान एक चांगली कॅच. इथे मात्र कोणतीही चुकी होत नाहीये. ज्या विकेटची गरज होती, ज्या ब्रेक थ्रोची गरज होती, तो बॅट्समन अनुप पाटील यावेळी मात्र स्वस्तात माघारी. फलंदाज क्रमांक पहिला यावेळी मात्र बाद झालाय. कुक्षेत 11 कुक्षेत संघाचा अनुप पाटील. तर नवीन बॅट्समन अब्बू. तर यावेळी मात्र योगेश 6 बॉल. ते सरळ चेंडू रिलीज झाल्यानंतर डिफेन्स करण्याचा प्रयत्न झाला अक्षय सिंगच्या दरम्यान. तर डॉट बॉल आकाश सिंगच्या दरम्यान डॉट बॉल येतोय. तर 2 चेंडू अजून देखील इथून शिल्लक आहे. P1चं पहिलं षटक आतापर्यंत आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळी मात्र एस्टनचा वेध, दांडी गुल. बॅट्समन इथून मात्र परततोय तंबूच्या आश्रयाला. काय गोलंदाजी केली जाते. स्लोवर यॉर्कर. स्लॉट मध्ये चेंडू रिलीज झाल्यानंतर पायाच्या मधोमधनं चेंडू निघला आणि सरळ एस्टनचा वेध आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकाल रिप्लेच्या स्वरूपात. एक चांगलं छायाचित्रण कॅमेरामॅन विजयच्या दरम्यान. आणि इथून मात्र स्वतःवर नाराज झालाय आकाश सिंग. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल होतोय केतन पाटील.
केतन पाटील. शेवटचा बॉल या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक ठरेल का? गोलंदाज योगेश भगतचं शेवटचा बॉल या ओव्हर मधला. आतापर्यंत 2 विकेट्स योगेशच्या नावावर. यावेळी मात्र या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक. लाजवाब गोलंदाजी, अफलातून स्पेल. काय गोलंदाजी केले योगेश भगत उर्फ गॅरोने. तर सन्माननीय भूषणदादा पाटील, आपण देखील यायचे मंचावर तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक योगेश भगत उर्फ गॅरोच्या दरम्यान देखील आपण पाहिलं. तर गोलंदाज भरत यावेळी मात्र बराचसा हा बॉल पहिल्याच बॉलवर झेल घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु कॅच इथून मात्र ड्रॉप झाली. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन देखील आपण पाहतोय अब्बूला बॅटिंग करत असताना. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज भरत पहिल्याच बॉलवर मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न झाला. बॅटच्या बॉटमला लागल्यानंतर यावेळी मात्र पॅडल शिफ्ट करण्याचा प्रयत्न होतोय सिंगल साठी. इथून मात्र वेगाने प्रयत्न झाला आणि वैयक्तिक धाब्यांचं खाते इथून ओपन केलं जाते. टीमच्या धावसंख्येचं दार इथून ओपन केलं जाईल आणि 1 धाव यावेळी धावफलकावर देखील लागली जाते. यावेळी फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. सचिन येईल झेल खाली. आणखीन एक चांगली कॅच सचिनच्या हातामध्ये आणि बॅट्समन इथून मात्र परततोय तो मात्र केतन पाटील. तर केतन पाटीलला देखील इथून परतावा लागेल. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय ब्रिजेश. यावेळी मात्र ऑनसाइडच्या डिझर मध्ये चेंडू टोलावण्याचा प्रयत्न झाला. आणखीन एक डॉट बॉल. लाजवाब गोलंदाजी भरत शिंदेच्या दरम्यान. मात्र चांगला बॉल, लेग बिफोरची अपील आणि बॅट्समन इथून मात्र परततोय ब्रिजेश. आणखीन एक लेग बिफोरचा शिकार होत असताना
अगोदरचा बोल काय आला? डॉट होता. बॅट्समन कोण आहे? तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय दीपक पाटील. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय गोलंदाज भरत. यावेळी मात्र भरतचा हा बॉल फिल्डर तिथे तैनात होता. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट झाली. दुसऱ्यासाठी प्रयत्न होईल की काय, परंतु एकावरच समाधान मानावं लागते. षटक क्रमांक दुसरं इथे संपलं जाईल. 2 ओव्हरच्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा लागला दफल काभर 4 गडी बाद 2 धावा. तर षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरा षटक योगेश. स्ट्रायकिंगला बॅट्समन दीपक पाटील, ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची, परंतु तिथून टेम्परामेंट देखील तुम्हाला तेवढा ठेवावा लागेल या मॅच मध्ये. कारण की आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये धावा खर्च झाला त्या फक्त 2 आणि 4 विकेट्स. यावेळी देखील चांगला बॉल पडल्यानंतर पूर्णपणे गतिशीर होता. यावेळी मात्र नक्कीच डॉट बॉल येतोय. यावेळी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर तिथून मात्र त्याच्या वर्ण सरळ चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावेंसाठी बॅट्समन दीपकच्या बॅट मधनं हा येतोय चांगला स्ट्रोक. इट इज अ षटकार. तर यावेळी देखील एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आला, कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर डीप मध्ये फिल्डर तैनात आहे विजय. एक चांगली फिल्डिंग, एक सिंगल इथून कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 9 धावा. तर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 9 धावा. षटक क्रमांक तिसरा आपण पाहतोय योगेशच्या दरम्यान. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. डीप मधनं फिल्डर एक चांगला प्रयत्न, परंतु त्याच्या वर्ण सरळ चेंडू ट्रॅव्हल झालाय. इट इज अ मॅक्सिमम षटकार. ज्या योगेश भगतने या स्पर्धेचं पहिलं मेडन षटक टाकलं त्या योगेश भगतवर यावेळी मात्र आक्रमण केलंय बॅक टू बॅक. तर आतापर्यंत या ओव्हर मध्ये 2 मोठे स्ट्रोक आलेत.
तर स्ट्राईक एंडला बॅट्समन अब्बू. यावेळी चांगला बॉल. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. यावेळी शेवटचा बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल होत असताना टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावर, त्या मात्र 16 धावा. 16 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. इथून मात्र अव्वल दर्जाची गोलंदाजी आपण बघितली योगेश भगत उर्फ गॅरोशच्या दरम्यान. पहिलं स्पेल त्याने हाताळलं. ते षटक देखील आपण पाहिलं. मेडन षटक देखील त्याने टाकलं आणि ते षटक देखील आपण फॉर्च्यून इव्हेंट या चॅनलवर देखील पाहू शकाल. त्या षटकाची क्लिप नक्कीच व्हायरल देखील झाले. तर 12 चेंडू आणि 39 धाब्यांची गरज. तर षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. तर निखिल बोईर. यावेळी मात्र निखिलचा हा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. सचिन येईल चेंडू खाली. आणखीन एक चांगली कॅच सचिनच्या हातामध्ये. आणखीन एक विकेटचं बदन होतंय. यावेळी मात्र अव्वल दर्जाची गोलंदाजी इच्छापूर्ती वाशी या टीमच्या दरम्यान. तर सन्माननीय अमित दादा दळवी साहेबांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर नवीन बॅट्समन अमन सिंग. तर टीमची धावसंख्या 16. तर 5 गडी बाद 16 धावा. यावेळी देखील चांगला बॉल. तर यावेळी मात्र अंपायरचा इशारा. इट इज अ व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात एक धाव धावफलकावर ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली धावफलकावर 17 धावा. लॉस ऑफ 5 विकेट्स. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं प्रगतीपथावर असताना गोलंदाज निखिल. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. डीपमध्ये फिल्डर इथे राहुल तैनात आहे. यावेळी मात्र आणखीन एक विकेटची बदन. अब्बूला इथून परतावं लागेल. राहुलच्या हातामध्ये एक चांगली कॅच. 6वा हादरा टीम कुक्षेत 11 कुक्षेत या टीमला.
बॅट्समन कोण आला रे? विनय. विनय. तर नवीन बॅट्समन विनय. नॉन स्ट्राईकला अमन आहे ना? तर यावेळी देखील एक चांगला बॉल, डॉट बॉल देखील येतोय. 2 चेंडूतून शिल्लक आहेत, येणारे बॉल असतील 8. धावा करायचे तुम्हाला 38. यावेळी देखील अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला. डीप मध्ये फिल्डर सचिन येते, बॉल खायली. या मॅच मधली 4थी कॅच या सचिनच्या हातामध्ये. तर 7 चेंडू आणि 38 धाब्यांची गरज. तर शेवटचा बॉल या ओव्हर मधला. जेवी नवीन बॅट्समन नॉन स्ट्रायकिंग एंडला. 7 बॉल 38 धाब्यांची गरज. गोलंदाज निखिल. यावेळी मात्र हा बॉल लॉफ्ट केलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी अमन सिंगच्या बॅट मधनं येतोय हा षटकार. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6. धावा करायच्या तुम्हाला 32. तर शेवटचं षटक गोलंदाज विजय. 6 चेंडू 32 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. साईबाबा चषक 2021 वर्ष 2. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन जेवी. यावेळी मात्र जेवीचा हा स्ट्रोक ऑनसाइडच्या रिझर्व मध्ये सिलिमिडॉनच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल येते. यावेळी चांगला बॉल, परंतु यष्टीरक्षकाच्या दरम्यान थोडीशी गपलत झाली आणि बाईच्या स्वरूपात एक सिंगल यावेळी दफलकावर देखील ऍड केली जाते. तर 4 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे मॅच मध्ये. पूर्णपणे पराभवाच्या दाट छायेखाली हा जाताना संघ देखील आपण पाहतोय. कुक्षेत 11 कुक्षेत संघ. यावेळी देखील बॅटची कडा. इष्टांच्या मागे चांगलं यष्टीरक्षण भरत शिंदेच्या दरम्यान. 3 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज. प्रति बॉल 10 रन तुम्हाला इथून करावे लागतील. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर देता येणार. निखिलच्या हातामध्ये एक चांगली कॅच. अमन सिंगला इथून मात्र परतावं लागतंय. तर साई प्रेम ऐरोली टीमचा कॅप्टन आपण रेडी राहा टॉस साठी. नवीन बॅट्समन शाहरुख. आतापर्यंत विकेट्स गेलेत ते मात्र 8.
तर सन्माननीय सुजितदादा कोळी यांचं देखील इथं आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल की यायचे मंचावर. सन्माननीय सुजितदादा कोळी यांचं देखील इथे आगमन होते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तरी मॅच इथून संपले. सामना इथून मात्र जिंकलाय इच्छापूर्ती वाशी हा संघ. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच योगेश भगत उर्फ गॅरो.